युरोपियन संस्कृतीचा प्रवेश हा भारतात 1498 साली झाला. युरोपियन म्हणतो मी, हे सगळे युरोपमधले देश. पोर्तुगीजांनी पहिल्यांदा या भारत भूमीमध्ये प्रवेश केला. वास्को द गामा या खलाशानं 1498 मध्ये कालिकत बंदरामध्ये प्रवेश केला. कालिकत, कलकत्ता नव्हे. कलकत्ता हे पूर्व किनारपट्टीवर आहे आणि कालिकत बंदर पश्चिम किनारपट्टीवर आहे. पश्चिम किनारपट्टी म्हणजे गोव्यापासून पुढे जो सरकतो केरळपर्यंतचा भाग, तिथे कालिकत बंदर होतं. आणि हा ग्रहस्थ 1498 ला इथे प्रवेशित झाला, इथे आला. आणि ती पहिली ओळख आहे युरोपियन माणसाची. नुसता युरोपियन माणूस आला नाही, त्याच्याबरोबर आधुनिक शोध आले, त्याच्याबरोबर आधुनिक विचारसरणी आली, आधुनिक संस्कार आले आणि त्याचा पगडा भारतीय जनमानसामध्ये हळूहळू सुरू झाला. 1498 ला पोर्तुगीजांनी येऊन सुरुवातीला हेतू फक्त व्यापाराचा ठेवला, पैसे मिळवण्याचा ठेवला. आणि इथले व्यापार, इथली वस्तू, विशेषतः मसाल्याचे पदार्थ जे इथं तयार होत होते ते युरोपमध्ये येऊन विकायचं काम त्यांनी चालू केलं. त्यामध्ये त्यांना प्रचंड नफा मिळायला लागला. पोर्तुगीज नफा मिळवता आहेत हे बघून इतर लोक त्यामध्ये आले. डचांनी 1595 ला म्हणजे जवळजवळ 100 वर्षांनी भारतात प्रवेश केला. इंग्रज उशिराने आले, थर्ड टाइम आहे, थर्ड रूट मध्ये ते आले 1613. आणि त्यांनी सुरत, मुंबई, कलकत्ता आणि मद्रास या 4 ठिकाणी 4 बंदरांच्या जवळ आपल्या वखारी म्हणजे आपला डेपो, आपला व्यापारी केंद्र स्थापन केलं. त्याच्या आधी पोर्तुगीज आले आणि त्यांनी गोव्यामध्ये आपलं केंद्र स्थापन केलं, लक्षात घ्या. आणि मग डचांनी सुरत आणि इतरत्र ठिकाणी आपल्या वखारी, आपले डेपो सुरू केले. फ्रेंच सर्वात शेवटी आले 1667. या 4 परकीय सत्ता व्यापारासाठी आपल्याकडे आहे, हे लक्षात घ्या. 1498 ला पोर्तुगीज पहिल्यांदा आले. आणि थोडासा गमतीचा भाग असा आहे की ती सर्वात शेवटी भारतातून गेली. 1960 ला ते गेलेले आणि 1498 ला आले. म्हणजे किती वर्ष ते? 462 वर्षे पोर्तुगीज होते. आज तुम्ही गोव्याला गेला तर पोर्तुगीज कल्चर आपल्याला तिथं सर्व बाबतीमध्ये आपल्याला दिसतं. याचं कारण असं आहे की पोर्तुगीज प्रशासन नाहीच झालं, निघून गेलं, पोर्तुगालला गेलं. परंतु त्यांची संस्कृती, त्यांचे लोक तिथंच राहिले. लोकांना काय आपल्या स्वतंत्र भारतानं हलवलं नाही. जे जनता इथं राहू इच्छिते राहू दे, परंतु तुमचं प्रशासन संपलं पाहिजे, तुम्ही इथून गेलं पाहिजे. इंग्रज राज्यकर्ते होते ते गेले, आता गोव्यामध्येच आणि वसई वगैरे भागामध्ये जे तुमचं प्रशासन आहे ते थांबलं पाहिजे, तुम्ही निघून गेलं पाहिजे. आणि मग ते लोक, पोर्तुगीज लोक 1960 ला या देशातून गेलेले आहेत. सुरुवातीला आलेल्या या लोकांनी फक्त व्यापार केला, आपली आर्थिक स्थिती बळकट केली, आपली तिजोरी भरली, इथली सर्व वखारी, सर्व केंद्र ही सक्षम केली. तोपर्यंत त्यांनी इथल्या राजकारणात भाग घेतला नाही. इंग्रज लोक हे त्या बाबतीत संयमी होते, हुशार होते, चाणाक्ष होते, मुत्सद्दी होते. पोर्तुगीजांनी मात्र गडबड केली. 1498 ला आले आणि निव्वळ एक 12 वर्षामध्ये 1510 मध्ये त्यांनी आदिलशहाकडून गोवा जिंकून घेतलं. पुन्हा आदिलशहानं गोवा जिंकून घेतलं आणि पुन्हा एक वेळेला पोर्तुगीजांनी हल्ला करून संपूर्ण गोवा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. 4 सत्तांच्या मध्ये गमतीचा भागाचा आहे की इंग्रज सरस ठरले. इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला. वातावरण बघून पोर्तुगीजांनी सकारात्मक असा माघारीचा पवित्रा घेतला आणि डच लोक हे थोडेसे वीक राहिले, कमकुवत राहिले. त्यामुळे इंग्रजांनी ही सर्व व्यवस्था आपल्या ताब्यात घेतलेली दिसते. 1613 साली आलेल्या इंग्रजांनी ज्या वेळेला जहांगीर बादशाह म्हणून दिल्लीला काम करत होता, त्यावेळेला त्यांच्याकडून त्यांनी सुरतमध्ये वकार घालायची परवानगी मिळवली. 1613 ते 1757 ही 140 वर्ष इंग्रजांनी फक्त व्यापार केला, राजकारणात भाग घेतला नाही. तिजोरी आपली बळकट केली, भरपूर पैसा मिळवला, आपला सगळा व्यापार इथून इंग्लंड आणि इंग्लंडमधून फॅक्टरी काढून तयार माल इथं आणून विकला आणि आपली स्थिती बळकट केली.
1757 पासून 1857, 100 वर्ष. हे साल जरा थोडंसं लक्षात ठेवा. स्पर्धा परीक्षेला ह्याचे प्रश्न विचारले जातात आणि आपण चणाड्यामध्ये घोटाळतो आणि 1-2 मार्क सहजासहजी मिळायचे आपल्या हातून निघून जातात. तर 1757 ते 1857 इंग्रजांनी व्यापाराबरोबर राजकारण केलं. 1757 त्यांनी बंगालमधल्या सिराजउद्दौलाचा पराभव केला आणि राजकारणात प्रवेश केला. आणि ही पुढची 100 वर्ष 1757 ते 1857 त्यांनी व्यापार केला आणि व्यापाराबरोबर राजकारण केलं. 1857 मात्र उठाव झाला. हा उठाव का झाला तर इनफिल्ड कंपनीच्या बंदुकांचा वापर इंग्रजांनी सुरू केला. त्या इनफिल्ड कंपनीच्या बंदुकांच्या वर एक आवरण लावलेलं होतं आणि ते आवरण गायीच्या आणि डुकराच्या चरबीपासून तयार केलेलं होतं. बरेच दिवस हे भारतीय सैनिकांना ठाऊक नव्हतं, परंतु एकानं त्याचा स्फोट केला आणि सांगितलं की हे आवरण तोंडाने भारतीय सैनिकांना तोडावं लागतं, त्यामुळं गायीचं आणि डुकराचं चरबीचं मांस न कळत आपल्या तोंडात जातं. आणि मग उद्रेक झाला. लोकांनी विचारणा सुरू केली. ब्रिटिशांनी नेहमीप्रमाणे पहिल्यांदा खोटं सांगितलं, परंतु जास्त उद्रेक झाल्यानंतर त्यांनी कबूल केलं आणि तिथून 1857चा उठाव झाला. फार मोठ्या प्रमाणात उठाव झाला. ब्रिटिशांनी क्रूर हाताने 1857चा उठाव मोडून काढला. या वेळेला इंग्रजांनी अभ्यास केला. इंग्रज समाज, इंग्रज संस्कृती, इंग्रज विचारवंत हे अभ्यास करणारे होते, त्यामुळे त्यांनी अभ्यास केला. हा उठाव इतक्या मोठ्या प्रमाणात का झाला, काय कारण आहे. आपण तर फार असं काही गडबड केली नाही. मग लोक जे विखुरलेले होते तो सगळा भारतीय समाज एकच संघ का बनला याचा त्यांनी अभ्यास केला आणि मग त्यांच्या लक्षात आलं 1857चा हा उठाव एवढा मोठ्या प्रमाणात प्रखरपणे प्रबळपणे का झाला तर इथं हिंदू आणि मुस्लिम हे दोन धर्म, या दोन धर्माचे लोक एकत्र होऊन लढले. आणि मग इंग्रजांनी आपली पॉलिसी बदलली. थोडा आणि थोडा, डिवाइड अँड रूल ही त्यांनी पद्धत सुरू केली आणि हिंदूंच्या पासून मुस्लिमांना आणि मुस्लिमांच्या पासून हिंदूंना अलग करण्याची अत्यंत कूटनीती इंग्रजांनी सुरू केली. आज जो काश्मीरचा प्रश्न निर्माण झालाय ती इंग्रजांची दुर्दैवी देणगी आपल्याला मिळालेली आहे. हे असं नाविलाजाने म्हणावं लागतं. याचं कारण आहे जाता जाता त्यांनी काश्मीरचा प्रश्न चिघळून ठेवला. आता तो थोडासा सुटण्याच्या मार्गावर आहे हे मात्र निश्चित. तर 1857 नंतर 1947 पर्यंत जी 90 वर्ष आहेत ही 90 वर्ष इंग्रजांनी राजकारण केलं. 1857च्या उठावानंतर ब्रिटिश पार्लमेंटनं ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त केली. हाही मुद्दा महत्वाचा आहे, तो आपण लक्षात ठेवावा. 1857च्या उठावाचा परिणाम एक झाला की ब्रिटिश पार्लमेंटनं ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त केली. 1857 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचं इथं राज्य होतं, इंग्रज पार्लमेंटचं नव्हे, इंग्रज सरकारचं नव्हे, इंग्रज राजाचं नव्हे. एवढं लक्षात ठेवा. 1857 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनी या कंपनीचं राज्य होतं. इंग्रजांनी ती कंपनी बरखास्त केली. सर्व सूत्र ब्रिटिश पार्लमेंटनं आणि इंग्लंडच्या राजानं आपल्या हातात घेतली आणि तिथून त्यांनी गडबड करायला सुरुवात केली. 100% इंग्रजांचं अन्याय झाला, फार मोठ्या प्रमाणात राजकारण केलं, अत्याचार झाले असंही समजण्याचं कारण नाही. इंग्रजांनी काही गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत याची आपल्याला नोंद घ्यावी लागते, कारण इतिहास एकांगी कधीच असत नाही. दोन्ही बाजू बघाव्या लागतात. त्यांच्या येण्यामुळे काय फायदे झाले, इंग्रजांच्या येण्यामुळे सतीबंदीचा कायदा 1829 साली पार पडला. राजा राम मोहन रॉय, बऱ्याच वेळेला इतिहासाचे अभ्यासक सुद्धा राजा राम मोहन रॉय असं म्हणतात, असं म्हणायचं नाही, चुकतंय ते. राजा राम मोहन रॉय, कारण राजा हा किताब त्यांना मोगल बादशहाने दिला, कारण त्यांनी त्यांचं प्रतिनिधित्व इंग्लंडमध्ये केलं म्हणून. तर तिथं पहिल्यांदा हिंदू धर्मामध्ये धर्माच्या नावाखाली खून होतात. नवरा मेल्यानंतर त्याच्या स्त्रीला, त्याच्या पत्नीला सती जावं लागतं, ही धर्माच्या आधारे केलेली हत्या आहे, असं आंदोलन राजा राम मोहन रॉय यांनी बंगालमध्ये सुरू केलं.
आणि तेही त्यांच्या घरच्या परिस्थितीचा एक मोठा त्रास त्यांना झाला. त्यांच्या बंधूंचं निधन झालं आणि त्यांच्या वहिनी या सती गेल्या आणि त्या चितेच्या आगीपासून बाहेर येऊ नये म्हणून लोकांनी बांबूंनी ढकलून त्यांना जाळून मारलं. हे ज्या वेळेला राजा राममोहन रायांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी त्याचं आंदोलन केलं, ब्रिटिश सरकारला निवेदनं दिली आणि मग तो सतीचा कायदा 1829 साली झाला. परंतु त्याची पूर्णांशाने अंमलबजावणी होऊ शकली नाही, कारण भारतीय जनमानसामध्ये धर्माचा पगडा अधिक होता. ठगांचा बंदोबस्त केला, बाल हत्या विरोधी भूमिका घेतली, नरबळीवर इंग्रजांनी बंदी घातली, गुलामाच्या व्यापारावर बंदी घातली, संपूर्ण देशासाठी एक चलन व्यवस्था निर्माण केली. मोगलांचे रुपये वेगळे, मराठेशाहीचे रुपये वेगळे आणि त्याचबरोबर राजस्थानचे रुपये वेगळे, असे वेगवेगळे रुपये होते आणि त्या रुपयांची चलन व्यवस्था, विनिमय दर हा वेगळा वेगळा होता. इंग्रजांनी पहिल्यांदा सगळी चलन व्यवस्था देशभरासाठी एक केली. इंग्रजांनी न्याय व्यवस्था एकत्र आणली आणि इंग्रजांनी छापखान्याचा शोध जो झालेला होता युरोपमध्ये तो इथं आणला. न्याय व्यवस्था एक केल्यामुळं आणि इंग्रज शिक्षणाची व्यवस्था भारतात सुरू झाली. हा उपाय त्यांच्यावरच उलटला. याचं कारण असं आहे, भारतीय तत्वज्ञ हे इंग्रजी शिकून शहाणे झाले आणि फ्रेंच राज्यक्रांतीचा अभ्यास भारतीय विचारवंतांनी सखोल केला आणि फ्रान्समध्ये क्रांती होते आणि तिथल्या राजाला फाशी दिली जातं आणि लोक आपल्या हातामध्ये सत्ता घेतात. अशीच सत्ता आपण क्या घ्यायची नाही असा विचार करून जन आंदोलन भारतामध्ये सुरू झालं. रेल्वे आणि पोस्ट यंत्रणा पण आली. सर्वात महत्वाची देणगी इंग्रज प्रशासनाची चांगल्या बाबतीतली आपल्याला मिळाली ती म्हणजे इंग्रजांनी या देशाचे नकाशे तयार केले. कोणीच नकाशे तयार केले नव्हते. प्रत्येकाचं राज्य वेगळं वेगळं, कोण नकाशा करायला तयार नव्हतं. नद्या किती आहेत, कुठून कुठे जातात, पर्वत कुठे आहेत, रस्ते कुठे आहेत, काहीही नव्हतं. खंडाळा घाटाची देणगी आणि दूधसागर धबधब्याला जाणारा रेल्वे मार्ग ही इंग्रजांची फार मोठी आपल्याला देणगी आहे. 500 वर्ष इथून पुढे सुद्धा आपण बैलगाडीतून राहू असं भारतीय समाजाला वाटत होतं. रेल्वेची फार मोठी देणगी ही भारतीय समाजाला मिळाली. ती इतकं गमतीशीर होतं की त्यावेळेला एक कवन रचलं गेलं. ही रेल्वे कशी चालू होते, रेल्वेच्या पुढच्या बाजूला बैल जोडलेले आहेत का हे बघण्यासाठी लोक पुढे जात होते. म्हणजे इतका भारतीय समाज हा मागासलेला होता. त्यांनी कवन एक रचलं त्यावेळेला, साहेबाचा पोर मोठा अकली र, बिन बैलाची गाडी त्यानं हाकली र. बैलच गाडी हाकतो अशा पद्धतीची जनमानसामध्ये एक विचारधारा होती. इंग्रजांनी रेल्वे आणल्यामुळं भारतीय समाजाचा फार मोठा फायदा झाला. इंग्रज गेले पण रेल्वे इथं ठेवून गेले, त्यामुळं रेल्वेचा विकास आज झालेला आपल्याला दिसतो. 1857 नंतर 1885 ला ॲलन ॲक्टोव्हिलन ह्यूम या इंग्रज IAS रिटायर्ड अधिकाऱ्यांना काँग्रेसची स्थापना केली. ही विधान काही विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना धक्कादायक वाटेल, पण इंग्रज अधिकारी हा शहाणा होता, परोपकारी होता. 1857 ला जो उठाव झाला आणि त्यामध्ये भारतीयांचे प्राण गेले, तसं होऊ नये म्हणून एक संघटना स्थापन करावी म्हणून बऱ्याच संघटनांचं एकत्रीकरण त्यांना असं सांगितलं की राष्ट्रीय पातळीवर एक संघटना निर्माण व्हावी, जी संघटना इंग्रजांची बोलेल आणि आपल्या मागण्या मान्य करून घेईल, आपला असंतोष इंग्रज प्रशासनासमोर मांडेल आणि इंग्रज हे लोकशाहीचे उद्गाते आहेत अशा पद्धतीचं त्यांनी मांडणी केली. अत्यंत हुशार, भारतीय जनतेवर प्रेम करणारा असा हा ॲक्टन ह्यूम होता. ॲक्टन ह्यूम एवढं जरी म्हटलं तरी बाच आहे. ह्यूम हा इंग्रज ग्रस्त असताना त्यानं राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस, नॅशनल काँग्रेस, हिंदी राष्ट्रीय सभा अशी 4 नावं ज्या संघटनेला आहेत ती संघटना उभा करण्यासाठी त्यानं पुढाकार घेतला आणि त्या काँग्रेसचे 3 टप्पे 1-2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगतो. 1885 28 डिसेंबर 1885 ला मुंबईमध्ये ही संघटना स्थापन झाली. 1885 ते 1905 या काँग्रेसला मवाळ काँग्रेस म्हटलं जायचं, कारण ह्यांचा सगळा दृष्टिकोन मवाळ होता.
इंग्रजांच्या बरोबर भांडण करायचं नाही, इंग्रजांच्या बरोबर टीका करायची नाही, इंग्रजांच्या बरोबर शांत राहून आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या, अशा पद्धतीचं मवाळ काँग्रेसचं धोरण होतं. नंतर मात्र काही नेत्यांना असं वाटायला लागले की हे धोरण खूपच मवाळ आहे, असं करून इंग्रज कसे जाणार, इंग्रज जास्तच थोडस अतिरेकानं वागतायत, संपत्ती गोळा करतायत. ड्रेन थेअरी ज्याला आपण म्हणतो, की ड्रेन थेअरी म्हणजे निस्सारण सिद्धांत दादाबाई नौरोजींनी मांडला. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून दादाबाई नौरोजींची नोंद होते. हाही प्रश्न स्पर्धा परीक्षेला विचारला जातो, आपल्याला ते ठाऊक पाहिजे. ड्रेन थेअरी म्हणजे निस्सारण सिद्धांत. निस्सारण सिद्धांत याचा अर्थ असा की हितला पैसा वाहून नेला जातो. समजा 100 रुपये इंग्रजांनी वाहून नेले तर त्यातले 5च रुपये ते भारताच्या विकासाला खर्च करतात आणि 95 रुपये आपल्या तिजोरीमध्ये जमा करतात. त्याला निस्सारण सिद्धांत किंवा ड्रेन थेअरी, संपत्ती वाहून जाण्याचा प्रकल्प हा इंग्रज करतात. म्हणून 1905 ते 1920 ही जहाल काँग्रेस झाली. टीका करणं, आंदोलन करणं, जहरी लेख लिहिणं असे प्रकार या जहाल काँग्रेसनं केले. जहाल काँग्रेस मधलाच एक गट पुढे गेला, त्याला दहशतवादी गट म्हटलं जातं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अशफाकुल्ला ही सगळी मंडळी, चंद्रशेखर आझाद, हे सगळे क्रांतिकारक हे जहाल काँग्रेसचे नेते होते. जहाल काँग्रेसचे उत्कृष्ट प्रभाव याचे ते कार्यकर्ते होते. परंतु गांधीजींची शांततेची विचारसरणी आणि हा क्रांतिकारकांचा गट यांच्यामध्ये वैचारिक मतप्रवाह काही जमला नाही, वैचारिक विसंवाद जमला. म्हणून गांधीजींचा या सगळ्या गोष्टीला थोडासा तात्विक असा विरोध होता. परंतु त्यांनी तो विरोध नंतर कमी केला. याचं कारण असं आहे की राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग या तिघांना फाशीची शिक्षा जाहीर झाली आणि त्यावेळेला गांधीजींना अनेक जणांनी विनंती केली की आपण या वेळेला जर गव्हर्नरशी बोललात तर यांची फाशीची शिक्षा रद्द होईल. परंतु इतिहासामध्ये ही नोंद झाली की त्यांनी काही गांधीजींनी आपला शब्द टाकला नाही. परंतु नंतर आता अलीकडे संशोधन गांधीजींच्यावर खूप होत आहे आणि त्यामध्ये गांधीजींनी लॉर्ड आर्विनला अनेक विनंत्या केल्या, परंतु त्यांनी काही ऐकलं नाही आणि भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना जे काही सर्वसाधारणपणे संकेत असतात, नियम असतात, ते डावलून ब्रिटिशांनी, सर्वसाधारण नियम असा असतो की सूर्योदय झाल्यानंतर फाशी देण्यात यावं, परंतु सूर्योदयाच्या आधीच ब्रिटिशांनी नियम संकेत डावलून या तिघांना लाहोर तुरुंगामध्ये फाशीवर चढवलं. 1920 ते 1947 ही 27 वर्ष गांधी काँग्रेस म्हणून ओळखली. 27 वर्ष गांधी काँग्रेस. यातला विसंगतीचा, विनोदाचा, विस्मयकारक भाग असा आहे की गांधीजींनी देखील ठिकाणी म्हटलंय की मी काँग्रेसचा 4 आण्याचा सभासद नाही. हे का म्हटलं तर त्यावेळेला वार्षिक वर्गणी 4 आणे होती. त्यावेळेला आणे हा भाग होता बरं का. 16 आण्यांचा रुपया अजून सुद्धा आपल्या बोलण्यात काही वेळा येतं 4 आणे, 8 आणे, 4 आणे, 8 आणे. तर याचा असा अर्थ आहे की शेरशहानं 16 आण्यांचा रुपया, लक्षात घ्या, 1526 च्या आसपास त्यानं हा रुपया आणला. 1545 ला 16 आण्यांचा रुपया. आणि ती त्याची चलन व्यवस्था इतकी उत्कृष्ट होती की इंग्रजांनी 1835 पर्यंत 16 आण्यांचा रुपया या देशात चालू ठेवला. म्हणजे त्याचं एकूणच अर्थव्यवस्थेचं नियोजन खूप उत्कृष्ट होतं. तर त्यावेळेला गांधीजी असं म्हटले की मी काँग्रेसचा 4 आण्याचा सभासद सुद्धा नाही, परंतु ही काँग्रेस गांधी काँग्रेस म्हणून ओळखली जाते कारण गांधीजींचा 27 वर्ष काँग्रेस पक्षावर पगडा होता, नियंत्रण होतं. गांधीजींचा शब्द अंतिम होता. एकाच अधिवेशनाला गांधीजी हजर राहिल्याचा उल्लेख वंदे मातरमच्या संदर्भात होतो. मवाळ काँग्रेसवर खूप टीका झाली. ती टीका अत्यंत जहरी टीका होती, लक्षात घ्या. मवाळ काँग्रेसमधलेच आणि जहाल काँग्रेसमधले लोक मवाळ काँग्रेसवर मोठ्या प्रमाणावर टीका करायला लागले. त्यांची काय टीका होती? इंग्रज धार्जिण्या लोकांची प्रगती शून्य वाटचाल, दिखाऊ राष्ट्रभक्तीचा चैतन्ययुक्त तमाशा, उत्कृष्टतेचा अभाव असलेली स्वातंत्र्याची मागणी न करता फक्त सवलती मागणारी टोळी आणि स्वातंत्र्याचे भिक्षेकरी. हे जहालमतवादी लोक टीका करत होते की मावळ लोक खूपच नरम वागतात आणि ब्रिटिशांना
घालवायचा काहीच प्रयत्न करत नाही, फारच संत वागतात, खूपच नरम पद्धतीनं सौम्य प्रकारे निवेदन देतात वगैरे वगैरे. नंतर मवाळ काँग्रेसने काही काम केलेलं आहे. संपूर्ण त्यांचा इतिहास हा काही बिनबुडाचा राहिला असं आपल्याला म्हणता येत नाही. वसाहतीचं स्वराज्य हे त्यांनी ध्येय ठरवलं. वसाहतीचं स्वराज्य म्हणजे स्थानिक स्वराज्य आपल्याला मिळावं. वसाहतीचं स्वराज्य, स्वराज्य आणि स्वातंत्र्य यामध्ये अंतर आहे, लक्षात घ्या. स्वातंत्र्य म्हणजे 100% स्वातंत्र्य आणि स्वराज्य म्हणजे स्वराज्याचे काही अधिकार. तिथं स्वातंत्र्य आपल्याला म्हणता येत नाही. हिंदी लोक राजकारणासाठी लायक आहेत हे काँग्रेसने सिद्ध केलं. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक गाऱ्हाणे इंग्रज प्रशासनासमोर मांडली. जनतेचा अधिकार व स्वातंत्र्यासाठी आवाज उठवला आणि जनजागृती करून भावी चळवळीचा पाया गाठला. कुठलंही आंदोलन असेल, कुठलीही विचारसरणी असेल तर ती चटकन क्रांतिकारी स्वरूपामध्ये प्रचलित होत नाही. काही उशीर जावा लागतो. जनमानसामध्ये त्याची प्रचिती यावी लागते, जनमानसाचा पाठिंबा मिळवायला लागतो. त्या पद्धतीनं हे काम मवाळ काँग्रेसचं सुरू होतं. पण जहाल काँग्रेसने खूप टीका केली. जहाल काँग्रेसचे 3 नेते होते, हे लक्षात घ्या. लाल, बाल आणि पाल. लाल म्हणजे लाला लजपत राय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांना पाल म्हटलं जायचं. 3 Ls असं सुद्धा इंग्रजीमध्ये म्हटलं गेलं. हे 3 लाल जे आहेत, 3 ल आहेत, या 3 लने हे जहालवादी काँग्रेस ही कार्यान्वित केली, मोठ्या प्रमाणात कार्यान्वित केली. इंग्रजांच्यावर त्यांनी टीका केली, थेट टीका करून इंग्रजांना रक्तबंबाळ, त्यांच्या एकूण संवेदनशीलाला मनाला आणि त्यांच्या साम्राज्यवादी विचारसरणीला रक्तबंबाळ करण्याचं काम या लाल, बाल आणि पाल या 3 मंडळींनी केलं. भारतीयांचे प्रश्न मांडले, इंग्रजांच्या विरुद्ध आंदोलन संघटित केलं, असहकार आंदोलन केलं, बहिष्कार टाकला इंग्रज मालावर, इंग्रज प्रॉडक्टवर आणि स्वदेशी वस्तूंचा प्रसार केला, फार मोठ्या प्रमाणात प्रसार केला. राष्ट्रीय शिक्षण आणि बंगालच्या फाळणीला जी फाळणी 1905 ला घडली आणि बंगालच्या एकूणच आंदोलनाचा परिणाम होऊन देशभर वंदे मातरमचा गजर झाला आणि इंग्रजांना पहिल्यांदा भारतीय जनमानसाच्या पुढे झुकावं लागलं. 1911 ला ब्रिटिश हे राजा इथं आला दिल्लीमध्ये, त्यानं दरबार भरवून बंगालची फाळणी रद्द केली. 1905 ते 1911 पहिल्यांदा संघटित भारतीय आंदोलनाचा यशस्वी लढा म्हणून याकडे बघितलं जातं. वंदे मातरम ज्याच्याबद्दल वारंवार अशी टीका केली, बंकिमचंद्र चटर्जी यांनी ते वंदे मातरम हे गीत लिहिलं. सुरुवातीला त्यांना फार त्याचा काय पाठिंबा मिळाला नाही, पण त्यावेळेला बंकिमचंद्र म्हणाले की आपल्या मुलीला म्हणाले, तिनं मुलीला विचारलं तुला हे गीत आवडलं नाही का? मुलगी म्हटली फारसं आवडलं नाही. तर त्यावेळेला बंकिमचंद्र चटर्जी म्हणाले थोडे वर्ष थांब, त्यानंतर हा मंत्र बंगालमध्येच नाही सर्व देशभर पसरेल आणि सर्व देशभर तो पसरला. 1 ऑगस्ट 1920 ला गांधीजींनी असहकाराच्या आंदोलनाची हाक दिली. असहकार, नॉन कोऑपरेशन मुवमेंट. आम्ही तुम्हाला सहकार्य करणार नाही, तुम्हाला सहकार्य न करता आम्ही आमच्या मागण्या मांडू. 1 ऑगस्ट 1920. दुर्दैवानं त्याच दिवशी लोकमान्य टिळकांचं निधन झालं. ही कशी बघा, नीतीनं लोकमान्य टिळकांच्याकडून गांधीजींच्याकडं आंदोलनाची सूत्र दिली. नीतीचाच हा संकेत होता. त्यामुळे 1 ऑगस्टलाच गांधीजींनी आंदोलन जाहीर केलं आणि 1 ऑगस्टलाच टिळकांचं निधन झालं. बऱ्याच वेळेला एक संदर्भ म्हणून सांगतो की शाहू महाराजांच्यावर टीका केली जाते, परंतु लोकमान्य टिळक आणि शाहू महाराज यांचे तात्विक मतभेद होते हे सिद्धच आहे. परंतु ज्या वेळेला शाहू महाराज जेवायला बसले, 1-2 घास घेतले असतील, तोपर्यंत त्यांना बातमी कळाली की लोकमान्य टिळकांचं निधन झालेलं आहे. तर ब्रिटिशांचं एवढं दडपण होतं इथल्या कोल्हापूर संस्थानावर की शाहू महाराजांनी ब्रिटिश पॉलिटिकल एजंटला विचारलं की मी लोकमान्य टिळकांना दुखवट्याची तार त्यांच्या कुटुंबियांना करू शकतो का? इतकं सुद्धा विचारायला परवानगी लागत होती. त्यामुळं त्यांनी तार केली दुखवट्याची आणि लोकमान्य टिळकांच्या घरी
पोहोचणारी भारतातली ती पहिली तार होती, लक्षात घ्या. शाहू महाराजांचा फ्रीडम मुवमेंटला विरोध होता, अशा पद्धतीची अत्यंत चुकीची भूमिका काही लोक मांडतात. काही इतिहासकारांनी शाहू महाराजांचे विरोधी लिखाण केलेलं आहे. तसं काय नाही. मंगलोरी कौलांचा कारखाना म्हणून लोकमान्य टिळकांनी पिस्तूलचा कारखाना नेपाळमध्ये चालू केलेला होता आणि त्याला शाहू महाराजांनी 5,000 रुपयांची देणगी दिली. आज 5,000 रुपये कमी वाटतील तुम्हाला, पण त्यावेळेला 5,000 रुपये हे 5 कोटीपेक्षा कमी नव्हते. त्यावेळेचे ज्या वेळेला 150 रुपये किंवा त्याच्या आतच 100 रुपयाच्या आत 1 तोळा सोनं मिळत होतं, त्यावेळेला शाहू महाराजांनी 5,000 रुपये. त्यामुळं स्वातंत्र्य चळवळीला शाहू महाराजांचा पाठिंबा होता, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. 1914 ते 1915 या कालखंडामध्ये गांधीजी परदेशातून भारतात आले आणि पुन्हा एक वेळेला दक्षिण आफ्रिकेत गेले आणि पुन्हा भारतात आले. त्यांचे गुरु गोपाळकृष्ण गोखले, ज्यांचं मूळ गाव कागल, त्यांनी गांधीजींना सांगितलं की तुम्ही स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणार म्हणता, संघटन करणार म्हणता, तर देश फिरून पहा. देश न फिरता तुम्ही काही आपली मतं बनवू नका. देश फिरा, त्यांची सांस्कृतिक स्थिती पहा, आर्थिक स्थिती पहा, याचबरोबर त्यांची राजकीय मतं जाणून घ्या. स्त्री आणि पुरुष असा भेदभाव कसा आहे, जातीवाद कसा आहे, एकूण समाजाची सामाजिक स्थिती काय आहे, याचा अभ्यास करा. गांधीजींनी संपूर्ण देशभर फिरून त्याचं अवलोकन केलं आणि एक बाब कायमपणे लक्षात आपण ठेवली पाहिजे की आपल्या देशातील लोकांना पुरेसा कपडा सुद्धा घालायला आर्थिक स्थिती सक्षम नाही, घालता येत नाही. म्हणून गांधीजींनी जे बॅरिस्टर होते त्यांनी सुटाबुटाचा त्याग केला आणि फक्त पंचा त्यांनी परिधान केला. तिथून पुढे त्या आयुष्यभर त्या पंचामध्येच राहिलेले आपल्याला दिसून येतात. गांधीजींची तत्व काही खूप कडक होती, जबरदस्त व्यक्तिमत्व. म्हणून गांधीजींच्यावर अनेक संशोधकांनी अभ्यास केलेला आहे. आपण गांधीजी थोडा तरी वाचला पाहिजे. सगळा वाचणं कठीण आहे, आम्हाला सुद्धा शक्य झालं नाही संपूर्ण गांधीजींचा अभ्यास करणं आणि त्यांचं संपूर्ण वाचन करणं. इतकं लिखाण विचारवंतांनी गप्रप्रधानांच्या पासून ते तळवळकर पर्यंत अनेकांनी गांधीजींच्यावर उत्कृष्ट ग्रंथ लिहिलेला आहे. संपूर्ण गांधीजींनी संपूर्ण चळवळीचं नेतृत्व केलं आणि मग एका वेगळ्या अशा आंदोलनाला सुरुवात झाली. 1885 ला काँग्रेस स्थापन झाली, पण त्या काँग्रेसमध्ये कोण होतं? संपादक, पत्रकार, वकील, कायदेतज्ञ, बॅरिस्टर मंडळी आणि विचारवंत हेच लोक होते, सामान्य व्यक्ती नव्हती. आणि सगळ्यात गमतीचा आणि विसंगतीचा भाग हा आहे की 50% संख्या ज्यांची या देशात आहे त्या महिला वर्गाला इकडं कधी आमंत्रित केलं नाही. महिला वर्ग सुरुवातीला स्वातंत्र्य चळवळीत नव्हता, कारण हे महिलांचं काम नाही असं प्रतिगामी लोक म्हणत होते. परंतु गांधीजींनी महिलांना या आंदोलनामध्ये आमंत्रित केलं, त्यांना बोलवलं, सामान्य माणसाला बोलवलं, कामगाराला बोलवलं आणि त्याचबरोबर अत्यंत साध्या साध्या नोकऱ्या करणाऱ्या सामान्य माणसालाही त्यांनी बोलवलं. गांधीजींची विचारसरणी स्पष्ट होती, ती म्हणजे अहिंसा, सत्याग्रह, निर्भयता, साधी राहणी, अस्पृश्यतेला विरोध आणि ग्रामीण जनतेशी समरसता असा लोक चळवळीचा आंदोलनाचा भाग गांधीजींनी सुरू केला. आणि शेतकरी त्यामध्ये आंदोलनात आले, कामगार आंदोलनात आले. मिठाचा सत्याग्रह, मिठावर इंग्रज प्रशासनानं कर लादला. गांधीजींची भूमिका अशी होती की या देशाची ती नैसर्गिक संपत्ती आहे, नॅचरल प्रॉडक्ट आहे आणि अशा वेळेला तुम्ही त्याच्यावर टॅक्स कसा बसवता, टॅक्स तुम्ही बसवता कामा नये. आम्ही असहकाराचं आंदोलन करणार, कायदेभंगाचं आंदोलन करणार. आणि मग गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह हा सुरू केला. मिठाचा सत्याग्रह याचा अर्थ असा की साबरमती आश्रमापासून ते प्रयाण त्यांनी केलं आणि ते दांडीपर्यंत आलं. दांडी हे गुजरातला समुद्र किनाऱ्यावर असणारं गाव आणि 385 किलोमीटर ते अंतर गांधीजींनी चालत पार केलेलं आहे. त्यांनी मोटारीचा वापर केला नाही, कारण त्यांना असं म्हणायचं होतं, त्यांना दाखवून द्यायचं होतं की जनमानूस यामध्ये आला पाहिजे. निघताना 79 लोक होते साबरमती आश्रमातून
आणि ज्या वेळेला दांडी या ठिकाणी ते पोहोचले त्यावेळेला हजारो लोक सामील झालेले होते आणि देशभरातून आणि जगभरातून अनेक लोक इथं आलेले होते की हे आंदोलन नेमकं काय आहे हे बघण्यासाठी ही मंडळी आलेली होती. आणि गांधीजींनी सांगितलं की हा टॅक्स तुम्हाला बसवता येणार नाही आणि त्याच्यावर गदी माडगुळकरांनी एक कवन रचलं. फार उत्कृष्ट असं कवन आहे. त्या 3 ओळीमध्ये गदिमा म्हणतात की उचललेच तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया, स्वराज्याचा रचला पाया. म्हणजेच स्वराज्य मिळवण्याचा पाया या मिठाच्या सत्याग्रहामुळे मिटला. फार मोठं आंदोलन नव्हतं, एकदम साधं होतं, पण जगाचं लक्ष वेधलं गेलं. गांधीजी गेले आणि तिथलं मूठभर मीठ घेऊन ते घरी आले. कारण इंग्रजांनी कायदा केलेला होता की मिठाला तुम्ही टच करायचं नाही, डोंट टच द सॉल्ट. तर गांधीजी म्हणाले की ही आमच्या देशाची संपत्ती आहे, आमच्या देशाची निर्मिती आहे आणि ती आम्ही हातात घेणार. तर नेहरूंचा ही मोठी माणसं किती प्रामाणिक असतात बघा. डिस्कव्हरी ऑफ इंडिया, भारताचा शोध, हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलाय आणि त्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह आयोजित केला. याचं मला आश्चर्य वाटलं, कारण स्वयंपाकघरात एका बरणीत अर्धा किलो किंवा 1 किलो असणारी ही वस्तू संपूर्ण देशभरासाठी आंदोलनाचं निमित्त कसं काय बनेल असं त्यांनी स्पष्ट तिथं म्हटलेलं आहे. म्हणजे आणि पुढे म्हटलेलं आहे की गांधीजींच्या आंदोलनाचं आकलन करून घ्यायला मी कमी पडलो. नेहरू कबूल करतात. विचार करा, म्हणजे ही मोठी माणसं का मोठी असतात, तर आपल्याकडून काही कमतरता झाली तर ती कबूल करण्याचं धारिष्ट आणि मोठेपणा, प्रामाणिकपणा या मंडळींच्याकडे असतो. तशा पद्धतीनं इंग्रजांचा हा आंदोलनाचा भाग ब्रिटिशांनी आणला. इंग्रजांना फार मोठी अडचण व्हायला लागली की व्यक्तीशी सामोरं कसं जायचं. इंग्रजांनी आपल्या रेकॉर्डमध्ये म्हटलेलं आहे 1 मॅन आर्मी, आर्मी विदाउट विपन्स, म्हणजे हत्याराशिवाय सैन्य आहे आणि 1 माणसाचं सैन्य आहे. गांधीजींशी कसं आम्ही वागायचं हे आम्हाला कळत नाही असे गव्हर्नर जनरलचे रिपोर्ट आहेत ब्रिटिश पार्लमेंटला पाठवलेले. कारण हा माणूस काहीतरी वेगळाच आहे, हिचं आंदोलन वेगळ्याच पद्धतीने चाललेलं असतं. त्यांची भूमिका तात्विक आणि कठोर होती. मनोनिग्रह त्यांचा जबरदस्त होता. हा त्यातला अत्यंत महत्वाचा भाग. असहकाराचं आंदोलन झालं, परंतु चौरी चौरा या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांना बंदिस्त करून आंदोलकांनी संपूर्ण पोलीस स्टेशन पेटवून दिलं आणि त्यामध्ये 21 पोलीस ठार झाले. गांधीजींनी तत्काळ आंदोलन मागे घेतलं. हिंसा मला नको आहे म्हटली, मग ती इंग्रज अधिकाऱ्यांची असो, भारतीय पोलिसांची असो किंवा आंदोलकांची असो, हिंसा उपयुक्त नाही असं त्यांनी केलं. खादीचा प्रसार केला. आज वेगळ्या पद्धतीनं नेहरूंच्यावर, मोतीलाल नेहरू यांच्यावर टीका केली जाते, परंतु एक बाब लक्षात घ्या की या नेहरू पिता पुत्रांनी गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन खादीचा स्वीकार केला. हे नेहरू कुटुंब इतकं श्रीमंत होतं की मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू या बाप मुलांची, बाप लेकांची महिन्याची प्रॅक्टिस त्यावेळेला 30,000 रुपये महिना होती. प्रचंड इन्कम त्यांचा होता. परंतु गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन यांनी वकिलीची सनद बाप लेकांनी परत दिली आणि खादीचा वापर केला आणि या आंदोलनामध्ये त्यांनी पूर्णपणे स्वतःला सामील करून घेतला. आता क्रांती दिन आपण म्हणतो त्या आपल्या अंतिम टप्प्याकडे आपण वळूया. चले जाव चळवळ म्हणजेच क्रांती दिन, म्हणजेच 9 ऑगस्ट 1942 आंदोलन. 9 ऑगस्ट 2017 याला 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून मोठा समारंभ देशभर झाला. 7 आणि 8 ऑगस्ट म्हणजे काल आणि आज या 2 दिवशी मुंबईत राष्ट्रीय सभेच्या महासमितीचं अधिवेशन झालं. 7 आणि 8 ऑगस्ट गवालिया टँक मुंबई या ठिकाणी हे अधिवेशन होतं. त्यापूर्वी 6 महिने आधी गांधीजी वारंवार सांगत होते की इंग्रजांनी भारत सोडण्याची वेळ आलेली आहे. इंग्रजांची सत्ता नष्ट झाल्यावर भारतात अराजक झालं तरी चालेल,
परंतु इंग्रजांनी त्याची फिकीर करू नये. त्यांनी इथून पहिल्यांदा चालतं व्हावं, आमच्या देशात काय करायचं ते आम्ही ठरवू. कारण इंग्रज स्वातंत्र्य द्यायला टाळाटाळ करत होते. प्रत्येक वेळा ते म्हणत होते की 565 संस्थान आहेत, त्यांचं काय करणार. भारतीयांच्याकडं जातीवाद खूप आहे, धर्मवाद खूप आहे, एकी नाही, विसंगती आहे, समाज अनेक बाबतीमध्ये विभागलेला आहे, यांचं काय होणार. अशा सबबी हे इंग्रज प्रशासन सांगत होतं. म्हणून सगळ्या टप्प्यानंतर गांधीजींनी सांगितलं की तुम्ही आधी चालते व्हा, तुम्ही इथून निघा. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये, कार्यकारिणीमध्ये वर्धा येथे जुलै 1942 मध्ये चले जावचा ठराव मंजूर झाला. वर्धाला झालेला आहे तो. आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब कुठे करायचा आहे तर मुंबई अधिवेशनामध्ये करायचं असं ठरलं. आणि मग देशभरातून लोक मुंबईला जमा झाले. कारण त्यांना माहिती होतं की मुंबईत निर्वाणीचा इशारा मिळणार आहे, निर्वाणीचं आंदोलन होणार आहे. आणि म्हणून मुंबई या ठिकाणी हजारो लोक जमले. त्या आंदोलनाचे, त्या महाअधिवेशनाचे अध्यक्ष होते अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद. 8 ऑगस्टला म्हणजे आज 9 ऑगस्टच्या अलीकडच्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छोडो भारत हा ठराव मांडला. क्विट इंडिया, भारत छोडो हा ठराव मांडला आणि तो प्रचंड बहुमतानं मंजूर झाला. ब्रिटिशांनी तत्काळ भारत सोडावा असा आदेश गांधीजींनी दिला. सुरुवातीपासून 1920 पासून बघितलं तर गांधीजींचं आंदोलन हे सौम्य भाषेचं होतं. परंतु आता इंग्रजांनी भारत सोडला पाहिजे अशी अत्यंत तात्विक आणि कठोर भूमिका गांधीजींनी यावेळेला घेतली. ठराव मंजूर झाल्यावर गांधीजींनी अत्यंत प्रभावी असं भाषण केलं आणि एक निर्णायक इशारा दिला, दोघांना दिला. पहिला इशारा दिला इंग्रज प्रशासनाला आणि दुसरा इशारा दिला आपल्या भारतीय देशवासियांना. पहिला इशारा असा होता की चले जाओ, क्विट इंडिया. आणि दुसरा इशारा भारतीयांना होता की या क्षणापासून तुम्ही स्वतःला स्वतंत्र समजा आणि करेंगे या मरेंगे हा संदेश दिला. म्हणजे करा तरी नाहीतर आपण मरूया तरी हा संदेश दिला. आणि 8 ऑगस्टला संध्याकाळी हा संदेश सगळ्या देशभर पोहोचला. त्याच्या आधी एक तुम्हाला एक बाब सांगतो, कारण मोठ्या प्रमाणावर महिलांची इथं उपस्थिती आहे. या आझाद रेडिओ म्हणून एक रेडिओ स्वातंत्र्य चळवळीत कार्यरत होता आणि त्याचे काहीच एक नेते होते. त्यामध्ये महिलांना अभिमान वाटावा असं व्यक्तिमत्व होतं, ते म्हणजे उषा मेहता. शिवाजी विद्यापीठात काही वर्षापूर्वी म्हणजे 15-20 वर्ष तरी झाले असतील, त्यावेळेला त्या विद्यापीठात व्याख्यान द्यायला आल्या होत्या. आणि माझं भाग्य असं की मला त्यांच्याशी संवाद करण्याची संधी मिळाली. त्यावेळेला उषा हितापेंनी उषा मेहतांनी सांगितलं की त्या आझाद रेडिओ, गुप्त रेडिओ चालवत होत्या. वर्षभर त्या गुप्त रेडिओचा छडा लावण्याचा प्रयत्न ब्रिटिश प्रशासनाने, गुप्तहेर यंत्रणांनी केला, परंतु ते रेडिओ सापडत नव्हता. आणि ज्या वेळेला उषा मेहता चालल्या त्यावेळेला त्यांच्या हातात एक पिशवी होती आणि पोलिसांनी अडवलं. त्यावेळेला उषा मेहतांच्या छातीत धस्स झालं की आता आपण सापडलो. परंतु ते म्हणले पिशवीत काय दाखवा. मग त्यांनी पिशवी उघडली आणि 2-3 कपडे काढले. ते सगळ्या लेडीज वेअर होते, सगळ्या त्यांच्या महिलांचे कपडे होते. ते बघितलं आणि पोलीस म्हटलं ओके ओके यू कॅन गो. आणि खाली मात्र काय होतं तर आझाद रेडिओ चालवण्याच्या सगळ्या तांत्रिक सुविधा होत्या, सगळं मशीन होतं. जर त्यावेळेला उषा मेहता सापडल्या असत्या तर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ब्रिटिशांनी दिली असती. म्हणजे स्त्रियांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्य चळवळीत होता, स्वातंत्र्य आंदोलनात होता. जे भूमिगत झाले त्यांना शेतात, उसाच्या फडात अन्न पोहोचवण्याचं काम, जेवण पोहोचवण्याचं काम महिलांनी मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे. घमिले ज्याला आपण म्हणतो, त्या घमिल्यामध्ये सगळी शेतीचं सगळं सामान असायचं आणि खाली क्रांतिकारकांचा जेवणाचा डबा असायचा. फार मोठ्या प्रमाणावर महिलांनी हे काम केलेलं आहे. गांधीजींना ज्या वेळेला फंडाची आवश्यकता भासली त्यावेळेला अनेक भारतीय स्त्रियांनी आपल्या अंगावरचे दागिने काढून
गांधीजींच्या हाती दिलेले आहेत. फार मोठ्या प्रमाणात महिलांचंही योगदान आहे हे आपल्याला विसरता येणार नाही. जन आंदोलन सुरू झालं. 8 ऑगस्टला अधिवेशन संपलं. गांधीजींनी चले जाऊचा नारा दिला. 9 ऑगस्टच्या पहाटे ब्रिटिशांनी सर्वांना कैद केलं. गांधीजी, मौलाना आझाद, वल्लभभाई पटेल आणि नेहरू यांना कैद केलं. स्थानिक नेते, राज्यातील नेते, जिल्ह्याचे नेते यांना कैद करण्याचे हुकूम त्यांनी सुरू केलं, हुकूम जारी केला. 9 ऑगस्ट पासून आंदोलन सुरू झालं. गांधीजींनी आधीच सांगितलं होतं की आम्हा नेत्यामध्ये ना कैद झाली, अटक झाली तरी तुम्ही आंदोलन चालवायचं आहे. आणि जनतेनं हे आंदोलन पुढे चालवलं. भूमिगत राहून चालवलं. हा महत्वाचा. भूमिगत म्हणजे वेश पालटून फिरायचं किंवा शेतात राहून कामं करायची किंवा आपला वेश बदलून आपलं आंदोलन चालू ठेवण्याचं काम केलं. गांधीजी, मौलाना आझाद, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल यांना अटक झाली. मुंबईत लोकांचा फार मोठा जमाव गोळी घालून आणि बॉम्ब वर्षावाद्वारे पाटणा, नाडिया, भागलपूर, मोघीर आणि तेलीचेरी इथं इंग्रज प्रशासनानं बॉम्ब वर्षाव केला. तरी पण ही भूमिगत चळवळ चालू राहिली. आणि मग त्या नेत्यांना अटक केल्यानंतर नेतृत्वाची दुसरी फळी पुढे आली. त्यांची नाव आहेत जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, नाना पाटील, युसुफ मेहर अली, सुचेता कृपलानी, एस.एम. जोशी आणि नाग गोरे. या लोकांनी हे सगळं आंदोलन चालू ठेवलं. भूमिगत झाले आणि या समाजवादी मंडळींनी फार मोठ्या प्रमाणात मृत्यूला न भिता ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं. देशभरात अनेक क्रांतिकारी असे गट तयार झाले. कर्जत तालुक्यामध्ये भाई कोतवाल यांनी आझाद दस्ता म्हणून संघटना स्थापन केली. तर नागपूरमध्ये जनरल आवारी यांनी लाल सेना स्थापन करून आपलं प्रशासन सुरू केलं. आणि प्रति सरकारनं स्थापन झाली. प्रति सरकार आपण फक्त साताऱ्याला नाना पाटलांनी केलं म्हणतो, पण देशभर असे प्रयोग झाले. बंगालमध्ये मिदनापूर जिल्ह्यात प्रति सरकार स्थापन झालं. उत्तर प्रदेशमधल्या बालिया आणि आझमगड इथंही प्रति सरकार स्थापन झालं. बिहारमधील भागलपूर आणि पूर्णिया जिल्हा आणि महाराष्ट्रातील क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यामध्ये प्रति सरकार म्हणजेच वेगळं पॅरलल गव्हर्नमेंट स्थापन केलं आणि त्यांनी प्रशासन सुरू केलं. ब्रिटिशांची प्रशासन यंत्रणा या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे ठप्प करण्याचं काम यांनी केलं. प्रति सरकारची कामं थोडक्यात सांगतो. सरकार स्थापन करणे, कर गोळा करणे आणि कायदा सुव्यवस्था परिस्थिती टिकवणे, खटल्यांचे निकाल देणे, गुन्हेगारांना शिक्षा करणे, सावकारशाहीला विरोध करणे, दारूबंदी, साक्षरता प्रसार आणि जातीभेदाला विरोध, अशा पद्धतीनं हे आंदोलन सुरू झालं. जनतेनं फार मोठा पाठिंबा दिला. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आंदोलनामध्ये सर्व लोकांनी भाग घेतला. साने गुरुजी आणि संत तुकडोजी महाराज यांनी राष्ट्रभक्तीपर गीतं ही लोकांच्या समोर सादर केली. लोकांचा विश्वास वाढला, लोकांचा एकूणच आपुलकीचा भाग वाढला. आणि कोल्हापूर, सांगली, औंध येथील संस्थानिकांनी सुद्धा प्रजाजनांनी आंदोलन सुरू केलं. या ऑगस्ट क्रांतीचे परिणाम काय झाले तर 1944 मध्ये गांधीजींना स्थानबद्धतेतून सुटका करावी लागली इंग्रजांना. स्थानबद्ध होते ते आगाखान पॅलेस, पुण्याच्या जवळ फार मोठा पॅलेस आहे तो. तिथं कस्तुरबा यांनी गांधीजींना कैद करण्यात आलं होतं आणि तिथंच असताना कस्तुरबांचं निधन झालं. कधी गेलात पुण्याच्या आसपास तर आगाखान पॅलेसला निश्चितपणे भेट द्या. गांधीजींचे फार मोठे फोटो, त्यांचं स्मरण तिथं होईल अशा पद्धतीची व्यवस्था आहे. 1946ला नाविक दलानं बंड केलं. 42च्या आंदोलनाचा भाग होता. हिंदी वैमानिक आणि कामगारांनी संप केला. आता चले जाव चळवळीचा आणि कोल्हापूरचा काय संबंध आहे तर कोल्हापूर हे संस्थानिक गाव होतं. लक्षात घ्या, भारताचे 2 भारत झालेले, एक प्रिन्सली इंडिया आणि एक ब्रिटिश इंडिया. ब्रिटिशांच्या थेट नियंत्रणात असलेला भाग म्हणजे ब्रिटिश इंडिया आणि प्रिन्सली इंडिया म्हणजे संस्थानिकांचा भाग. 565 संस्थानिक राजे लोक आपल्या देशात होते आणि त्यांच्या ताब्यात काही भूप्रदेश होता.
कोल्हापुरामध्ये 1940 पेत राजाराम महाराज होते आणि नंतर ब्रिटिश प्रेसिडेन्सीमध्ये हे त्यांच्या हातात होतं. प्रिव्ही काउन्सिलमध्ये हे नियंत्रण हे त्यांचं होतं. तर यामध्ये प्रिन्सली इंडियामध्ये प्रशासन वेगळं होतं आणि ब्रिटिश इंडियामध्ये प्रशासन वेगळं होतं. इथल्या प्रजा परिषदेची स्थापना झाली 6 फेब्रुवारी 1939 ला. कोल्हापूर संस्थान आणि इतर संस्थान जे आहेत त्या सगळ्यांच्या मध्ये महाराष्ट्रात प्रजा परिषदेच्या स्थापना झाली आणि आंदोलनाला सुरुवात झाली. कोल्हापूर राज्यामधले नेते होते रत्नाबा कुंभार आणि भाई माधवराव बागल. या दोघांच्या नेतृत्वाखाली प्रजा परिषदेची चळवळ सुरू झाली आणि त्यांनी काही मागण्या केल्या की ब्रिटिश लोक ब्रिटिश इंडियामध्ये काही सवलती देतात आणि आमच्या राजेशाहीमध्ये सवलती देत नाहीत, तर त्या सवलती मिळाल्या पाहिजेत. सुरुवातीच्या अगदी प्राथमिक मागण्या होत्या. शेतकऱ्यांचा शेतसारा कमी करा, लोकांना नागरी स्वातंत्र्याचे हक्क द्या आणि जबाबदार राज्य पद्धती स्थापन करा. आता एका हुतात्म्याचा, कोल्हापूरच्या हुतात्म्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. ते असं की प्रजा परिषदेच्या आंदोलनासाठी म्हणून रविवार पेठ जी आहे त्या रविवार पेठेमध्ये मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये एक 10 वर्षाचा कवळा पोरगा ज्याचं नाव आहे बिंदू नारायण कुलकर्णी याच्यावर तुफान लाठीमार झाला आणि तो मुलगा दुर्दैवानं त्या लाठीमारामध्ये मरण पावला. त्याची प्रेतयात्रा मंगळवार पेठेतून निघाली. मिरजचे तिकटीहून आत्ताची माधुरी बेकरी आहे तिथून ती पुढे आली. बिंदू नारायण कुलकर्णी त्यावेळेला एका तरुणानं एका मोठ्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये, रंगाच्या डब्यामध्ये चुना घेतलेला होता आणि मोठा ब्रश घेतला आणि ज्या वेळेला ती प्रेतयात्रा माधुरी बेकरीच्या पुढच्या कॉर्नरला आली त्यावेळेला तो जो समोरचा बुरुज आहे महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला काळ्या दगडांचा जो बुरुज आहे, जो किल्ला कोल्हापूरचा जुना किल्ला, त्याची तटबंदी आहे. त्या तटबंदीवर त्यानं लिहिलं बिंदू चौक आणि त्या क्षणापासून त्या चौकाला बिंदू चौक असं नाव पडलं. 10 वर्षाच्या मुलाचं हौतात्म्य झालं आणि त्याचं कायमपणे स्मारक झालेला आपल्याला दिसून येतो. ह्या 42च्या आंदोलनात एक झालं की ब्रिटिश मुत्सद्यांना आणि राज्यकर्त्यांच्या लक्षात आलं की आता जास्त दिवस भारतात आपल्याला राहता येणार नाही. 17 फेब्रुवारी 1946 ला ब्रिटिश पंतप्रधान ॲटलींनी ब्रिटिश संसदेसमोर एक निवेदन केलं आणि आम्ही भारताला स्वातंत्र्य देणार आहोत अशी घोषणा केली. हिंदी जनतेला घटना बनवण्याचा हक्क त्यांनी मान्य केला. अल्पसंख्याकांचे प्रश्न भारतीय स्वातंत्र्याच्या आड येणार नाहीत हेही जाहीर केलं आणि भारताला शक्य तितक्या लवकर आम्ही स्वातंत्र्य देऊ असं जाहीर केलं. आणि पहिल्यांदाच इंग्रज प्रशासनानं भारताला स्वातंत्र्य देऊ याचा उल्लेख केला. स्वातंत्र्य, अन्यथा ते स्वातंत्र्य द्यायला टंगळामंगळ करत होते आणि त्याचा परिणाम असा झाला की 15 ऑगस्टला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. परंतु याला थोडीशी दृष्ट लागली म्हणा, दुर्दैव आढळलं म्हणा, काहीतरी घडलं आणि भारत आणि पाकिस्तान अशा फाळणीला आपल्याला सामोरं जावं लागलं आणि त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला दिसून आले. फार मोठ्या प्रमाणात हिंसा झाली आणि एक धर्मवादावर आधारित अशी देशाची फाळणी झाली. परंतु जगाचा इतिहास असं सांगतो की धर्मवादावर आधारित देश निर्माण होईल, परंतु देश तो चालू शकत नाही, स्थिर होऊ शकत नाही, प्रगती करू शकत नाही. आणि आजचा पाकिस्तान बघितलं तर ते तत्व खरं ठरलेलं दिसतं. भारताची वेगवेगळ्या स्तरावर, घटनेच्या स्तरावर, आंदोलनाच्या स्तरावर, जनतेच्या सामान्य प्रश्नावर खूप मोठी प्रगती झालेली आहे, परंतु ती पाकिस्तानात झाली नाही. कारण जगाच्या इतिहासाचा हा निष्कर्ष आहे, धर्मावर आधारित राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही, झालं तर ते टिकू शकत नाही. या अनुषंगानं आपण क्रांतिकारकांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला. त्या सर्व क्रांतिकारकांना अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.